बिग हॅलो टू ऑल द प्युअर हार्ट्स आउट देअर. मी मानसी सर्वांचं स्वागत करते. आपल्या इंग्लिशच्या आजच्या या सेशनमध्ये आपण आपला कन्क्लुडिंग पार्ट वाचूया, जो आपला चॅप्टर चाललाय, जो की बेसिकली एक प्ले आहे, द वेलकम. सो वी विल सी द कन्क्लुडिंग पार्ट ऑफ द चॅप्टर, काय होतं, आणि याच्याच बरोबर काही एक्सरसाइज पार्ट सुद्धा बघूया. सो विदाउट वेस्टिंग टाइम, स्टार्ट रीडिंग द वेलकम. सो टिल नाव वी हॅव रेड दॅट चतुर्भुज बाबू, जे आहे MA ची परीक्षा पास करून गावात येतात परत, आणि त्यांना असं वाटतं की सगळेजण त्यांची खूप प्रशंसा करतील, सगळं अभिनंदन करतील, सगळ्यांना अभिमान वाटेल त्यांचा आणि खूप कौतुक करतील गावात. पण तसं काही होत नाही. आशेच्या विपरीत कोणी पण त्यांच्या अभ्यासाबद्दल काही विचारतच नाही, त्यांच्या परीक्षेबद्दल. उलट त्यांच्याजवळ जी मांजर असते त्याच्यामध्ये सगळ्यांचं खूप जे आहे हे असतं. सगळ्यांना वाटतं की मांजर कुठून आली आणि किती गोड मांजर आहे, सगळ्यांना ती हवीशी असते. याच्याने फार त्यांना राग येऊन जातो. आणि आता आपण बघतोय की ते घरी आले, आणि घरी सुद्धा त्यांचा लहान भाऊ आणि जितकेही जण आहे, आई सुद्धा जी आहे ती त्या मांजरीचाच गोष्टी करतात, त्याच्याने ते आणि जास्त चिडून जातात. आता पुढे काय होतं, आई म्हणते की तू आंघोळ करून जेवून घे, जेवण तयार आहे, पण ते मना करतात. पुढे काय होतं वाचूया. चतुर्भुज म्हणतात, नो, आय एम लिव्हिंग. यू आर ऑल क्रेझी अबाउट कॅट्स इन दीज पार्ट्स. नो वन केअर्स फॉर मॅन ऑफ वर्थ. किक्स आउट ॲट द कॅट. आता चतुर्भुज बाबू जे की फार जास्त रागवलेले असतात, ते म्हणतात की नाही, मी निघतोय, मी जातोय इथून. तुम्ही सगळे जे आहेत ते क्रेझी आहात, तुम्ही लोक पागल आहात या पार्ट मध्ये. म्हणजे की जिथे हे राहणार हा जो गाव आहे, या गावात सगळेजण क्रेझी आहे, सगळेजण पागल आहेत मांजरीन करता, मला असं वाटतं. आणि कुणालाही मॅन ऑफ वर्थ म्हणजे कोणी माणसाची किंमतच नाहीये, सगळ्यांना मांजरीच लागलंय. मी जो की इतका अभ्यास करून पडून लिहून आलोय, त्याचं कोणाला किंमतच नाहीये सही माणसाची, आणि सगळ्यांना मांजरीच लागलंय. किक्स आउट ॲट द कॅट. आणि असं म्हणून ते त्या मांजरीला किक करतात, म्हणजे की तिला एक लात मारतात. त्यांना फार जास्त राग आलेला आहे. आणि आता त्यांची जी काकू असते ती म्हणते, डोंट हर्ट द कॅट, शी हॅजंट डन एनी हार्म. ती म्हणते की त्या मांजरीला नको मारू, तिने तुझं काहीच नाही बिघडलंय. चतुर्भुज, when it comes to a cat, you are all heart, but you have no pity for human beings. Exit. आता चतुर्भुज म्हणतात की जेव्हा मांजरीची गोष्ट येते तेव्हा तुम्ही सगळे यू आर ऑल हार्ट, म्हणजे की तुम्ही फार जास्त काइंड बनून जातात, तुम्ही अगदी दयाळू बनून जातात, पण तुम्हाला माणसाचं, ह्युमन बिंगचं, मनुष्याचं काहीच दयामाया नाहीये. मांजरीची दयामाया आहे, माणसाची नाहीये. आणि अशा प्रकारे हे सगळं म्हणून ते एक्झिट म्हणजे चालले जातात. लिटिल गर्ल, आता एक लहानशी मुलगी, लुकिंग आउट, कम अँड सी अंकल हरी, व्हॉट अ बिग फॅट टेल. म्हणजे कुणाला काही मतलबच नाहीये, तो इतका रागात आहे. ती लहान मुलगी म्हणते बाहेर पाहून की अंकल हरी म्हणजे हरी काका, लवकर आत या आणि बघा किती मोठी, किती बिग आणि फॅट जाडीशी मांजर आहे, आणि हिचं जो आहे टेल म्हणजे की पूच्छ जी आहे ती बघा किती मोठी आहे. हरी, हुज टेल, चतुर्भुज. तर हरी काका काय म्हणतात की कुणाची पुच्छ, चतुर्भुजची पुच्छ. गर्ल, नो द कॅट्स. मुलगी काय म्हणते की नाही, त्या मांजरीची कॅट, मांजरीची पुच्छ. आता थर्ड सीन आहे, लास्ट सीन आहे आपला. ऑन द रोड एंटर चतुर्भुज, बॅग इन हँड विदाउट द कॅट. आता रस्त्यावरती चतुर्भुज दिसतात, म्हणजे हा प्ले चाललाय ना, प्लेच्या हिशोबाने होता की ते परत एंटर केला चतुर्भुज, बॅग इन हँड, हातात त्यांचा बॅग आहे आणि मांजर नाहीये, विदाउट द कॅट म्हणजे बिना मांजरीच्या. साधूचरण आले, ते विचारतात, सर वेअर्स दॅट कॅट ऑफ युअर्स. तर तो साधूचरण जो आहे तो विचारतो की ती तुमची मांजर कुठे. चतुर्भुज म्हणतो, इट्स डॅड, ती मरून गेली. म्हणजे फार चिडून गेला नाही, कोणी खूप जास्त चिडून जातं तर उलटे पुलटे जबाब देतात, तर तो म्हणतो की ती मेली. साधूचरण, हाऊ सॅड, हाऊ डिड इट हॅपन. तर तो म्हणतो, अरे बापरे, असं कसं झालं, किती दुःखाची गोष्ट आहे, कसं झालं. चतुर्भुज इरिटेबली, आय डोंट नो. तर तो फार इरिटेट होऊन जातो आणि तो म्हणतो की मला नाही माहित कशी मेली ती. पारण, एकाने येतो पारण, हॅलो, व्हॉट्स हॅपन टू युअर कॅट. तो आणि ऐकून येतो, अरे हॅलो, तुमच्या मांजरीला काय झालं. चतुर्भुज परत म्हणतात, इट्स डॅड, ती मरून गेली. पारण, नो रिअली, हाऊ. अरे नाही नाही, खरंच, असं कसं. चतुर्भुज, द सेम वे ऑल ऑफ यू विल डाय, बाय स्विंगिंग एट द एंड ऑफ अ रोप. तर ते म्हणतात, चतुर्भुज म्हणतात की द सेम वे ऑफ यू विल डाय, तुम्ही सगळे तसेच मराले, बाय स्विंगिंग एट द एंड ऑफ अ रोप, म्हणजे की एका रोप म्हणजे रस्सी असते, रस्सीच्या एका भागाला तुम्ही सगळे लटकाले आणि मरून झाले, अशा प्रकारे म्हणतात. पारण, गुड गॉड, ही इज पॉझिटिव्हली फ्युरियस. तर पारण म्हणतो,
अरे बापरे, देवा देवा देवा, हा तर खरंच खूप रागवलेला आणि काहीतरी विचित्रच दिसतोय. आता असं कोणी उत्तर देईल तर मग कुणालाही वाटेल ना, फार म्हणजे मला वाचता वाचताच हसू येतंय. अ स्वॉर्म ऑफ अर्चिन्स रन आफ्टर चतुर्भुज, क्लॅपिंग अँड टीझिंग हिम विथ क्राईज ऑफ पुसी कॅट पुसी कॅट. आता काही द्वाड मुलं जे आहेत असतात ना, अशी उत्पाती मुलं, ते लोक अर्चिन्स म्हणजे काय, असे द्वाड मुलं ते चतुर्भुजच्या मागे जातात आणि टाळ्या वाजवतात आणि त्याला टीज करतात, त्याला चिडवतात, बोलून पुसी कॅट अशा प्रकारे गाणे म्हणून म्हणून त्याला चिडवतात. सगळ्यांना कळलं असतं की तो आता मांजरीच्या नावाने चिडतोय, तर तो असं करतात. आता बघा, कर्टन म्हणजे की आता ह्याच्यानंतर कर्टन, पडदा पडून जातो. आय पिटी चतुर्भुज, हिज फॅमिली अँड फ्रेंड्स नो द ट्रू वर्थ ऑफ थिंग्स. तर ही मांजर काय म्हणते की आय पिटी चतुर्भुज, मला चतुर्भुजची फार दया वाटते. त्याचे जे मित्र आहे आणि तिचे जे परिवार आहे सगळ्यांना वर्थ ऑफ थिंग्स म्हणजे की वस्तूंचे मोल माहितीये, पण त्याला नाही माहिती चतुर्भुजला. बघा, अडॅप्टेड फ्रॉम द ट्रान्सलेशन ऑफ अ प्ले. एक प्लेचा ट्रान्सलेशन केला गेलाय, म्हणजे की त्याचं भाषांतरण केलं गेलंय बाय रवींद्रनाथ टागोर. रवींद्रनाथ टागोरचं लिहिलेलं प्ले त्याचं भाषाचा अनुवाद करून बनवला गेलाय. नेक्स्ट आहे बघा, इथे वर्ड मिनिंग्स काय दिले ते आपण बघून घेऊया. मॅन ऑफ वर्थ, ह्याचा अर्थ काय झाला? ग्रेट व्हॅल्युएबल मॅन, म्हणजे की जो बहुमूल्य माणूस असतो त्याला म्हणतात. यू आर ऑल हार्ट, हे आता आपण वाचलं होतं, ह्याचं काय? यू आर व्हेरी काइंड, तुम्ही खूप दयाळू आहात. कुणाकरता दयाळू आहात? मांजरींकरता, पशुपक्षींकरता, पण माणसांकरता नाही, असं कोण म्हणाला? चतुर्भुज म्हणाला होता. पॉझिटिव्हली म्हणजे व्हेरी. आपण जेव्हा सकारात्मक टाईपनी म्हणतो तेव्हा स्वॉर्म म्हणजे काय? अ नॉइझी ग्रुप, शोर करणारा जो ग्रुप असतो. अर्चिन्स म्हणजे किड्स इन द स्ट्रीट, जे गल्लीचे मुलं असतात, जे असे द्वाड मुलं असतात, ते त्यांना अर्चिन्स म्हणतात. तर अशा प्रकारे आता चॅप्टर आपला संपलेला आहे. ऑलमोस्ट आपण एक्सरसाइजेस करून चुकलेले आहोत. काही ज्या उरलेल्या एक्सरसाइज आहेत ते आपण बघूया आज. बघा, इथे गेमच्या बाबतीत दिला आहे, फार मजेदार गेम आहे, तो तुम्ही खेळू शकता आपसात, त्याच्या बाबतीत आपण बोलू. प्ले द गेम ऑफ राईट क्वेश्चन रॉंग आन्सर. एक गेम खेळू शकता तुम्ही आपल्या मित्रांबरोबर. राईट क्वेश्चन, क्वेश्चन सही असेल पण उत्तर त्याचं चुकीचं द्यायचं. कसं? फॉर्म पेयर्स, पेयर्स बनवा. वन पर्सन पुट्स एनी वन क्वेश्चन टू दी अदर. तर एक जो आहे त्यातला एक मुलगा किंवा मुलगी एक प्रश्न विचारेल, इंग्लिशमध्ये विचारायचा बरं का, आणि दुसऱ्याला प्रश्न विचारेल. द अदर पर्सन हॅज टू गिव्ह अ रॉंग आन्सर क्विकली. आणि दुसऱ्या व्यक्तीला काय करायचंय? लवकरशी, क्विकली म्हणजे लवकरशी, एक चुकीचा आन्सर द्यायचा आहे. सपोज कोणी विचारलं व्हॉट इज युअर नेम, तर आपलं काय आन्सर राहील? माय नेम इज मानसी. मी म्हणत, मला हे नाही म्हणायचंय, व्हॉट इज युअर नेम, आय एम गोइंग टू दिल्ली. अशा प्रकारे हे उत्तर तर चुकीचंच आहे. तर अशा प्रकारे गलत आन्सर द्यायचा आहे. ही शी इज आउट इफ ही शी गिव्स द रेलेव्हंट करेक्ट आन्सर. जर त्यांनी सही उत्तर दिला तर तो त्या गेम मधनं आउट होऊन जाईल. ऑर वेट्स टू लॉंग टू गिव्ह एन आन्सर, किंवा खूप जास्त वेळ लावला आन्सर द्यायला तरी तो आउट होऊन जाईल. बघा, इथे हे दोघं प्रश्न उत्तर करतात. ते व्हॉट डू यू ईट, काय विचारलंय नाही, काय खातोस? 3 बुक्स, 3 बुक्स खातो. विच बुक्स? ऑन द ट्री, है ना. कॅन यू क्लाइंब ट्रीज? ऑफ कोर्स. आउट. अशा प्रकारे जे आहे असे मजेदार गेम्स खेळू शकता. नाव वी विल रीड अबाउट ऑक्झिलरी वर्ब. बी, बी हा जो वर्ब आहे, ऑक्झिलरी वर्ब हिला म्हणतात, याच्या बाबतीत आपण वाचूया. बी प्लस मेन वर्ब म्हणजे वर्ब प्लस आयएनजी. हे जी एक्सरसाइज आपण केली पण होती मागच्या सेशन मध्ये आपल्या. तर हे जे असतं, शोज दॅट द ऍक्शन इज वॉज नॉट कम्प्लीट, इट गोज ऑन. हे दाखवतं की जो ऍक्शन आहे, जो काम आहे, तो कम्प्लीट नाही झालाय, तो पुरता नाही झालाय, तो अजूनही चालला आहे. इट गोज ऑन, चाललाय, अजून चाललाय या पहिलेही चालला होता. दिस इज नोन एज द प्रोग्रेसिव्ह ऑर कंटिन्युअस टेन्स. त्याला प्रोग्रेसिव्ह किंवा कंटिन्युअस टेन्स असं म्हणतात. त्याच्यात काय असतं? बी असतं म्हणजे प्लस मेन वर्ब, वर्ब प्लस आयएनजी फॉर्म असतो. पहा, बी प्लस मेन वर्ब, बी चे कोणते फॉर्म आहे? एम, आर, इज, वॉज, वर, हे सगळे बी चे फॉर्म्स आहेत. ठीक आहे. आणि ह्याच्या बरोबर मेन वर्ब आणि आयएनजी. मेन वर्ब जसं इथे आहे रायटिंग, राईट हा मेन वर्ब आहे, ह्याच्यामध्ये आयएनजी लागलं. तर प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह जर आपण बघू, म्हणजे की प्रेझेंट टेन्स, आपला जो वर्तमान काल आहे. आय एम रायटिंग, ह्याचं काय अर्थ आहे? मी लिहितो आहे. ह्याच्यात काय झालं? आय काय आहे? सब्जेक्ट आहे. एम हा जो आहे वर्ब आहे. ठीक आहे ना. हा जो आहे बी चा पार्ट आहे. ठीक आहे ना.
आणि रायटिंग, राईट हा वर्ब याच्यात आयएनजी लागलाय. तर आय एम रायटिंग, यू आर रीडिंग, दे आर प्लेइंग, शी इज सिंगिंग. तर हे बी चे फॉर्म्स आहेत सगळे आय एम, आर आणि इज. हे चुकी आपले प्रेझेंट मध्ये लागतात म्हणून प्रेझेंट टेन्स झालं. अशाच प्रकारे पास्ट प्रोग्रेसिव्ह, पास्ट टेन्स पास्ट प्रोग्रेसिव्ह मध्ये पण ह्याच्यात बी प्लस आयएनजीच असतं, पण बी चे पास्ट फॉर्म लागतात. आय वॉज रायटिंग, यू वर रीडिंग, दे वर प्लेइंग, शी वॉज सिंगिंग. तर पास्ट मध्ये आपलं वॉज आणि वर हे दोनच मेन लागतात. अशाच प्रकारे बी चे वेगळे वेगळे फॉर्म्स पाहिले. आता ऑक्झिलरी वर्ब हॅव चे बघा, हॅव प्लस मेन वर्ब. ठीक आहे, हॅव लागतं, मग मेन वर्ब प्लस ईडी किंवा ईएन मेन वर्ब बरोबर लागतं. ठीक आहे ना. shows that the action about which we are talking now was complete. तर have had लागलं तर याचा अर्थ आहे की have लागलं की हा कम्प्लीट होऊन गेलाय. दिस इज नोन एज द परफेक्ट टेन्स. तर ह्याला परफेक्ट टेन्स म्हणतात. प्रेझेंट परफेक्ट मध्ये काय असतं पहा, have किंवा has. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. हॅड हा शब्द नुसता पास्ट मध्ये लागतो, हे फार सोपं आहे. हॅड हा पास्ट मध्ये लागतो आणि प्रेझेंट मध्ये हॅव किंवा हॅज लागतो. प्लस मेन वर्ब असतो आणि त्याच्यात ईडी किंवा ईएन लागलं असतं. आय हॅव सीन द फिल्म, ही हॅज पास्ड द एक्झामिनेशन, दे हॅव गॉन बॅक. तर काय आपण पाहिलं, हॅव सीन, तर सी असतं त्याच्यामध्ये एन लागून गेलं, सीन होऊन गेलं. ही हॅज पास्ड, आता ह्याच्यामध्ये हॅज बरोबर पास असतं, पास मध्ये ईडी पास्ड होऊन गेलं. दे हॅव गॉन, तर इथे पण ईएन लागून गेलं. तर अशा प्रकारे बनतात. आणि पास्ट परफेक्ट मध्ये हॅडच लागायचंय आपला. आय हॅड सीन द फिल्म, ईडी ईएन दोन्ही मध्ये लागेल, बस हॅव हॅज आणि हॅडचा फरक आहे प्रेझेंट आणि पास्ट मध्ये. I had seen the film, he had passed the examination. पास्ट सेंटेन्सेस दोन्ही सेम आहे, नुसता हॅज हॅड चा फरक आहे. They have gone back, they had gone back. Many verbs have separate forms for the past and the perfect. तर किती सारे verbs असे असतात जे की पास्ट परफेक्ट करता वेगवेगळे फॉर्म्स असतात. फॉर एक्झाम्पल, द पास्ट अँड परफेक्ट ऑफ द वर्ब सी इज सॉ अँड सीन. जसं सी सॉ सीन. Note some more examples given alongside and keep adding to the table. आता बघा, इथे काही वर्ब्स लिहिले आहेत आणि त्याचे पास्ट आणि परफेक्ट जे आहे उदाहरणं. वर्ब आहे सी, तर सॉ सीन, डू डिड डन, ह्याला इररेग्युलर वर्ब्स म्हणतात. ठीक आहे ना, हे ऑल दीज आर इररेग्युलर वर्ब्स. गो, वेंट, गॉन, राईट, रोड, रिटन, ह्याच्यात तिन्ही जे आहेत वेगवेगळे आहेत. हे तुम्ही बघा, तिन्ही फॉर्म्स जे आहेत हे प्रेझेंट मध्ये युज होतं, हे पास्ट मध्ये, ठीक आहे ना, हे परफेक्ट मध्ये. आणि राईट, रोड, रिटन, सिंग, सॅंग, सांगता. अशा प्रकारे हे जे आहे हे तुम्ही नीट पाठ करा, हे तुमच्या पुढपर्यंत तुम्हाला कामाचं येईल. आणि असे आणि काही इररेग्युलर वर्ब्स तुम्ही इंटरनेटवरती शोधू शकता की कोणकोणते आहेत. सो नाव इन दिस सेक्शन वी विल सी द क्वेश्चन आन्सर्स ऑफ युअर बुक. जे काही क्वेश्चन आन्सर्स आहेत जे की ओरली तुम्हाला विचारले जाऊ शकतात, रिटन मध्ये विचारले जाऊ शकतात, ते बघूया. व्हॉट इज द मिनिंग ऑफ स्ट्राइड्स अवे? स्ट्राइड्स अवे याचा मिनिंग काय आहे? स्ट्राइड्स अवे मीन्स वॉक्स अवे विथ लॉंग स्टेप्स. म्हणजे की लंबे मोठे मोठे पाय भरून आपण जेव्हा बाहेर निघून जातो ना, कुठे चालला जातो, तर म्हणजे जसं की या ह्याच्यामध्ये आपण जे वाचलं आता, तर त्याला क्रोध येऊन गेला होता, तो रागावून गेला होता, तर तो रागेमध्ये लंबे लंबे म्हणजे लंबे लंबे डग भरून असं म्हणजे म्हणू शकता, आणि तो गुस्स्यात चालला गेला होता. सो वॉक्स अवे विथ लॉंग स्टेप्स. Who is दादा बाबू? दादा बाबू कोण आहे? चतुर्भुज हिमसेल्फ इज दादा बाबू. तर चतुर्भुज स्वतःच दादा बाबू आहे. Why does चतुर्भुज get angry with his mother? चतुर्भुज आपल्या आईशी का रागावून गेला? चतुर्भुज gets angry with his mother because mother talks about giving rice and milk to the cat. तर तो आईशी रागवला कारण की आई जी आहे मांजरीला भात आणि दूध भात द्यायची गोष्ट करत होती, त्याच्या कारण त्याला तिच्यावरती राग आला. इज द कॅट रिअली डेड? काय ती मांजर खरंच मरून गेली होती? नो, द कॅट इज नॉट रिअली डेड. नाही, तर ती मांजर ऍक्च्युली मेली नव्हती, तिला राग येऊन गेला होता म्हणून तो असे उलटे सुलटे उत्तर देत होता. वाय डू द अर्चिन्स टीज चतुर्भुज? अर्चिन्स म्हणजे जे मुलं होते, गल्लीतले मुलं होते, ते त्याला का चिडवत होते चतुर्भुजला? द अर्चिन्स टीज चतुर्भुज बिकॉज ही इज इरिटेटेड अँड फ्युरियस. कारण की तो फार जास्त इरिटेट होऊन गेला होता, फ्युरियस रागावलेला होता, आणि अशा प्रकारे तो बिहेव करत होता विचित्र, म्हणून ते लोक त्याला चिडवत होते. तर आज आपला हा चॅप्टरचा कन्क्लुडिंग पार्ट झालेला आहे आणि फार मजेदार गंमतदार ही गोष्ट होती, तुम्हाला नक्कीच आवडली असेल. ही स्टोरी तुम्ही आपल्या मित्रमैत्रिणींबरोबरही जे आहे शेअर करा. मुलांना आज आपण जे
आपसात गोष्टी करतोय हे कशा करता करतोय, आपण आपल्या आस विद्यालय ह्याच्या कारणाने आज आपण बोलू पावतो आहे. आणि तुम्ही हे जे शिकताय घरी बसल्या आपल्या हिशोबे, आपल्या टाइमच्या हिशोबे तुम्ही जिथेही बसून असेल तिथे शिकू शकताय. हे सगळं आस विद्यालयाच्या कारणाने झालेलं आहे. त्याच्यात 6 to 10th पर्यंतचे पूर्ण सगळे सब्जेक्ट्स, 6ही सब्जेक्टचं तुम्हाला सगळं काही पूर्ण सिलेबस मिळेल आणि घरी बसल्या वाचू शकताय. तर एन्जॉय युअर डे. आपलं नीट अभ्यास करा, घरी बसून पूर्ण सिलेबस वाचा. मित्रमैत्रिणींनाही प्रेरित करा की ते पण या आस विद्यालयाशी जुळे आणि जास्तीत जास्त व्हिडिओ बघे आणि शेअर करे. तर आपला आजचा विषय इथे समाप्त होतोय. आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया विथ अ न्यू चॅप्टर. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.